नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये कुंभमेळ्याची धामधूम सुरू झाली आहे। कुंभमेळा तयारीला आता वेग आलाय। याच निमित्तानं मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी त्र्यंबकेश्वरचा दौरा केलाय आणि कोणकोणत्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलाय पाहूया सविस्तर बातमी। भाविकांसाठी आता भव्य तयारीची सुरुवात झाली आहे आणि कुंभमेळ्याच्या नियोजनाचा मुख्य सचिवांनी आढावा घेतलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काल सिंहस्थ कुंभमेळा मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतले। तसेच आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा देखील केली। यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलक, स्वप्नील शेलार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि मंदिर परिसरातील विविध सुविधा आणि सुरू असलेल्या कामांची माहिती दिली। मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी कुंभमेळ्याच्या नियोजन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छता तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधांचा देखील आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शिखर सिंह, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्य अधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।